राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. डिक्लेमर देणं जरुरीचं आहे. सदर घटना ही पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. तसा तो असल्यास निव्वळ योगायोग समजावा. मात्र सांगायचं म्हणजे मौनी अमावस्या ही बरेच म्हणजे वर्षात एकदा का दोनदाची ती फक्त, आणि ह्या मौनी अमावस्याला 13-12 सीटं झालेली आहेत. आणि अत्यंत ज्याचं गुप्त शत्रूंनी किंवा काही करण्याचा विषय असन, काही त्या व्यक्तीच्या कुटुंबाच्या पूर्ण समाधान काढून ठेवलं. म्हणजे काही कुटुंब अशी आहेत की फार पैसा येतोय गेला, कोर्टाचा मॅटर चालू, 2 वेळच्या अन्नाची पंचायत, अक्षरशः किराण्याची पंचायत होती. म्हणजे आपण म्हणतो सुखी करा आणि दुःखी खा, दुःखाने सुद्धा खाऊन देत नाही. अशा प्रकारच्या पिडणाऱ्या व्यक्ती असतात कुणाला तरी. आपल्यात प्रत्येकाला कोणतरी गुप्त शत्रू असतो. त्याच्या गुप्त कारवायांच्यामुळे जर काही प्रॉब्लेम असेल तर त्या माणसाला आयुष्यात सुख समाधानाचं 4 दिवस भेटलं पाहिजेत. त्याच्यासाठी मी तिथं हजर राहून त्या लोकांसाठी ती व्यवस्था करीत असतो. एक संध्याकाळी 7 नंतर मी बुकिंग चालू करतोय. आणि सीटं फक्त 20 घेऊन जाणार इथून पुढे. आयुष्यात कधी 50 आणि 60 आणि 70च्या नादाला लागणार नाही. कारण काय प्रॉब्लेम येतोय माझ्या जीवाला माहिती. त्याच्यामुळं लय बिगर चुंबडीचं डोकं देण्याचा अर्थ नाही. जसा मी समजतो तसा समाज अजिबात नाही. आपले सुद्धा इतक्या लोकांनी त्रास दिलाय तुम्हाला सांगतो, प्रचंड. त्याच्यामुळे इतकं सोपं नाही. राहिला प्रश्न, आता 2 मुली आल्या, तुम्हाला माहिती, एकीचं काही जमलं नाही अजून. आलेले 168 बायोडेटे एका मुलीसाठी चांगले, समजा काय अर्थ नाही. म्हणजे किती मोठं सामाजिक समस्या आहे बघा लग्न जमणे. तिला ते पाठवणं आणि तिच्या उत्तराची अपेक्षा घेणं हे महत्वाचं असतं. आपल्याला तिथं डोकं लावायचं नाही जास्त. तिच्या इच्छेनुसार सगळ्या गोष्टी होतील. आणि शिवाय जी कायदेशीर प्रक्रिया आहे ही सुद्धा कलेक्टर त्याची परवानगी अमकं तमकं 2-3 महिने याच्यात जातात. सकाळपासून फोन, नुसतं फोनवर फोन, आपला हे आपला ते, बघा तेवढं करून टाका. अहो चिखलाचा गोळा आहे का पटकून थापला तुमच्या गळ्यात बांधला, असं नाही ना. ते कायदेशीर प्रक्रियेला टाइम लागतो. नाही तर एखाद्या प्रकारात असं मी गुताय बसलो तुम्हाला खरं सांगतो. त्यामुळे संपूर्ण ते वकिलांच्या कायदेशीर प्रक्रिया पार पडून नंतर त्याबद्दल विचार केला जाईल, असा विषय. ती काय लगेच आज 8 दिवसात लग्न अशी प्रक्रिया अजिबात नाही. आजची जी स्टोरी आहे ही मी 4 दिवस विचार करतो, सांगावं का नाही, सांगावं का नाही, सांगावं का नाही. पण शहाणे करून सोडावे सकल जन ह्या उक्तीप्रमाणे मला वाटलं सांगितलंच पाहिजे. आता तुम्ही तितकं विषय थोडा अवघड आहे, बेडवरचा आहे. त्याच्यामुळे मला कसं वाटलं की ह्याच्या समाजात ह्याच्यापासून जर फायदा होत असेल तर काहीच हरकत नाही सांगायला. कमीत कमी माणूस हुशार होतो किंवा जगात काय चाललंय, काय व्हायला पाहिजे, काय नाही व्हायला पाहिजे, सगळ्यात महत्वाचं आपण कसं वागायला पाहिजे, किंवा आपल्यावर तसा प्रसंग आला तर काय. आता विषय असा आहे, सबस्क्रायबर आपलाच, त्याच्या जोडीदाराच्या बाबतीत घडलेला विषय. नंतर फोनवर बोलणं झालं. बरेच लोक आपले दुःख, काही स्टोरी किंवा काय सांगत असतात, काय काय विषय. पण हिथं मला थोडंसं वेगळं वाटलं. मला वाटलं ह्या घटनेला न्याय मिळाला पाहिजे. आणि ह्याच्या कुठं नोंदी पोलीस स्टेशनमध्ये नसत्यात, कुठं तक्रार नसती, काय नसतं, काय नसतं. पण प्रत्येक घटना ही काय पोलीस केसन, अटकन हे झाल्यावर सांगायची असते का? नाही. जे घडत नाही तसा प्रसंग तुमच्या आयुष्यात आला तर कसं वागलं पाहिजे लक्षात ठेवा. सध्या पैसा, प्रसिद्धी आणि स्त्रीभोग ह्या 3 गोष्टीच्या मागे आहे. चौथी येते कुठली माहिती आहे का? एखाद्या प्राण्याचं हाडरक्त माशी जुंक खाणे, त्याला आपण नॉनव्हेज खाणारे म्हणतो, बाहेर हॉटेल बिटेलमध्ये. हे 4च्या मागं कलियुग आहे, ती चालूच राहणार, त्याच्याबद्दल वाद नाही. पण जिल्ह्याचं नाव सांगतो फक्त, सोलापूर. बस ह्या सोलापूर जिल्ह्यात एक मुलगा आहे. आणि आत्ता त्याची परिस्थिती काय विषय गाडला तुम्हाला इसकाटून सांगितल्याशिवाय अजिबात कळणार नाही. लग्न झालं, कोरोना संपल्यानंतर 2021ला त्याचं बायकोचं त्याचं अजिबात पटणं पोरसवर काय नाही. 5-6 महिने आणली बाई. पण तिच्या आईने तिला अशा प्रकारचं शिक्षण दिलं पोरीला. बाई नीट वागतोय का, नीट तू सांगितल्याप्रमाणे उठाभाषा काढतोय का बघ, नाही तर तू काय मला जड नाही. डायरेक्ट त्याच्या टिंबवर डेखूळ ठेवून ये मायाकडं.
असं प्रोत्साहन एखाद्या पोरीला दिल्या पोरगी कशी वागणं तुम्हाला माहिती. त्याच्यामध्ये दुसरा प्रॉब्लेम, अज्ञात व्यक्तीचे फोन यायचे, फोनवर बोलायचे. आता नवरा बायकोला विचारू शकतो ते नातं किती महत्वाचं आहे. कोणाचा फोन होता विचारणं त्याचं काम आहे ना. हा, मावशीचा, काकीचा, मामाचा, कोणाचा जवळच्या नातेवाईकाचा जर असेल, तू बोल ना, माझ्यासमोर बोल किंवा साईडला बोल. संडासमध्ये जाऊन बोलायचं, लांब जाऊन बोलायचं, संशयाला जागा तयार होती ना. मग तू विचारणं नवऱ्याचं काम आहे, नाही तर मग नवराच नाही तू ध्यानात ठेवा. कोणाचा फोन होता, मोबाईलला तर तिचे हात लावायला बंद. मोबाईल कायम जवळ, दुसरीकडे ठेवायचाच नाही. त्याला बी कोड बघायचा नाही. माझं पर्सनल आहे, माझं तुझं पर्सनल काय ठोक्या आहे का, तुझं पर्सनल काय लफडं आहे का, असे विचार नवऱ्याच्या मनात येऊ शकतात ना. पर्सनल काय लय अवघड आहे. म्हणलं माझं लोक नाही कुठं काय नाही, बघ आपण लग्न झाले तू असं नीट वाग. नाही, फोन चालू. थोडं कुठं काय म्हणलं की लगेच बॅग भरायची की मायार. गेले 8 दिवस 10 दिवस यायचं नाही. फोन करून 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 अरे ये 8 दिवसांनी यायचं परत. तसं का उपकार करायला अशा प्रकारची बायको भेटली. शे गडेने विचार केला, आयला म्हणलं आपलं काय टिकासारखं याच्याबरोबर दिसत नाही, तरी प्रयत्न करायला हरकत नाही. मग त्यांनी विशिष्ट ॲपचा सहारा घेऊन बघितलं काय विषय बा नेमका. आता तुम्हाला माहिती आहे सिम कार्ड जर जिओचा असेल तर एका ॲपद्वारे तुम्ही समोरच्याला कोणाचे कॉल येतात, कोणाचे जातात, त्याला फोन करून काय चाललंय हे समजू शकता पुढच्या व्यक्तीला न कळता. म्हणलं हे तर असं झालेलं आहे बुवा आता. आणि एका बॉयफ्रेंडशी, त्याच्या मित्राशी, जुन्या मित्राशी बोलते बुवा. नवरा येतो, हे बघ हे असं आहे तसं आहे. आणि बोलला कोणाबरोबर, आईबापा बरोबर. हे बघा ही पोरगी हे संग बोलते, लग्न मायश केले, तुम्ही सांगा मामी हे बरोबर आहे का. बामठी झाली सासू, तिला बोलताच येणार ना काय. म्हणले काळजी करू नका, मी तिला झालं गेलं गंगेला मिळून मी तिला नांदाय पाठवते, तिला 4 दिवस राहू द्या इथं. हा, हे लेकरू माझं कोचांबलंय. हा, कोचांबलं नाही जर लेकरू आला माघारी, त्याला माहित नव्हतं काय होईल. डायरेक्ट 498 घटस्फोटाची नोटीस बरं का 4थ्या दिवशी. ह्याने विचार केला, म्हणला जी झाड त्याला बिरूड लागलंय, जी झाड वाळत चाललंय, ज्या झाडाबद्दल विश्वास नाही, आणि दुनिया माहिती आहे ड्रम मध्ये कधी नवरा, म्हणला ही या खत्याच्या त्याला सांगू माझा काटाकडा आहे बसली बा. तू माझ्या पोराची आई म्हणून नको, लक्ष्मी म्हणून नको, चांगली म्हणून नको, वाईट म्हणून तर नकोच नको. ती स्वतःहून गट सोडून मागते ना, येऊ मला अजिबात अडवायचं नाही. काय लागला मला डाग, झक मारली मी पुरुष म्हणून झालं मला आलो, अशीच परिस्थिती सध्या. घेसही बा चल, कुणी कुणाला दिलं नाही घेतलं नाही, पण गडी मोकळा झाला. मोकळा झालेलं 2-2.5 वर्ष झाले. दिला विषय सोडून, तिचं काय काय होईल तिचं पद्धत आपल्याला काय घेण देणं नाही. त्याचं 10 डबर राखतील त्याच्यावर. ह्याने आपलं जीवन चालू केलं. पण हा पूर्ण पुरुष होता. हा आता मला डाग तर लागलाय, पुरी तर काय मिळणार, बघू कोणती मिळली तर मिळली एखादी, तसं करायचं व्हाय ना. हा, लग्न करून मरण्यापेक्षा लग्न न करता जिवंत राहणं कधीही चांगलं म्हणला. मग अशी परिस्थिती आली पुरुषांच्या सध्या. झालं त्याचा व्यवसाय होता तो चालू केला, दुकानदारी होती, चांगलं एकदम हे. आणि माणूस हा मुलगा हा थोडा अध्यात्माशी कनेक्ट होता असं. पण एक गोष्ट त्याला सतत दिवसायची, त्याला खायला उठायचं त्याचं मन, कधी त्याला स्त्री भोगाची तीव्र इच्छा तयार व्हायची संध्याकाळी. ते एका पुरुषासाठी ते समजा साहजिक असं धरून चला. मला अनेक तिथं काय करायचं नाही, काय करायचं करणार, कंट्रोल तरी कवर करणार. बरं जिथं पैसे देऊन विकायचं म्हणजे तिथे गेलं तर रोगराई चिकटायची एखादी, काय फक्त याच्याही होतो अशातला काय भाग नाही. हा डबल टुपी लावून, पण काही त्वचारोग इतके विषय निघाल्या की त्वचारोग ऑटोमॅटिक ट्रान्सफर होत्यात. याला म्हणलं खातोय सुखाने, म्हणजे ही अशा मेंटली प्रेशरमध्ये बरेचसे तरुण आहेत, लक्षात घ्या. त्वचारोग झाला तर काय, मन स्वतःच्या मनाची विचार करायचा. काही दिवस गेले, त्याच्या दुकानात जनरल स्टोअर वजा होतं, ऑफिशियल साहित्य नेण्यासाठी, म्हणजे वया पुस्तक बायडिंग किंवा काही छपाई असती ती तुम्ही करून द्या, अशा प्रकारची ऑर्डर आहे आमच्या कॉलेजची, अशी म्हणून प्रिन्सिपल आली. प्रिन्सिपल नाही म्हणत त्याला ते 11-12 प्रोफेसर 11-12च्या पुढे शिकवणाऱ्या
महिला होती. इतकी सुज्ञ सुशील, गोरीपान, देखणी, उंच. जम्पर आपला ते ब्लाऊज म्हणतात तुम्ही, ती इथपर्यंत घातलेला, एवढंच मोकळं बा, इथपर्यंत. गळा बंद, म्हणजे अगदी कॉलर सहित तिला ते ब्लाऊज. आणि पूर्ण शरीर साडी बिडी व्यवस्थित नीटनेटकी, साधी वेणी. पण असं चालताना सुद्धा अतिशय वर करून सुद्धा नाही बघणार ना, म्हणजे इतकी सुज्ञ सुशील. व्यवसाय मुलांना शिकवणे. हा, आता ही, आणि तिथे ते जी चेहरेपट्टी आहे ना, ही बरीचशी मिळती जोडची. आपली अभिनेत्री होते बघा, स्मिता पाटील. हा, एकदम साधे सुधे. नाही, अरे म्हणलं काय ही, मनातल्या मनात मानला आपला, काय सौंदर्य आमकं तमकं. बोलताना अक्षरशः फुलं पडायची, म्हणजे इतकी मधाळ, इतकी लाडीकवाणी, अशा प्रकारचे त्या स्वर. वा वा म्हणला काय. पण आता काय इलाज नाही म्हणला. तिच्या बोलण्यातून असं जाणवलं की ती दुकाने, कामे, पुस्तक घ्यायचं, काय घ्यायचं ह्याच्या व्यतिरिक्त त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारायला लागले. हा, नाव पण तुम्हाला सांगतो, प्रवीण नाव होतं मुलाचं. खाजगी आयुष्याबद्दल. मग कोणाला बी काय रे बाबा कसं आहे का म्हणलं थोडं समाधान वाटतंच ना. आपण मराठी माणूस आहे. हे बी रिस्पॉन्स. आता ह्याला एक तर कमतरता होती, पण हा पूर्ण सुज्ञ होता. ह्याच्या डोक्यात होतं बिगर चुंबडीचं डोकं द्यायचं नाही, कुठल्याही प्रकारचे ती बाई तक्रार करेन, केस करेन, असला डोका जाय. सुखाचं दुखात घालायची नाही आपली, गप पडी मारायची, वेट अँड वॉच. तिने 2 दिवसाला दिसाड फोन नंबर घेतला, फोन करायची. काय मग झालं का जेवण, किती धंदा होतो तुमचा, किती व्यवसाय होतो रोजचा, असं तसंही. काय म्हणले काय आता व्हायचे, कॉम्पिटिशन झाले म्हणले मारणाचं. ही फक्त कसं आहे, लाईट बिल जातंय, दुकानाचं भाडं जातंय, पण राहतात पैसे, नाही असं नाही. काही जुनी गिरायक असतात, जुनं दुकान होतं ना थोडंसं, म्हणजे चालतं म्हणले आपलं, काही लय मोठं नाही, पण बरं आहे. एक गोष्ट मात्र म्हणली खरी, तुम्ही स्वतःला फार मस्त मेंटेन केलंय बरं का. मग आता ह्यो आपला सबस्क्रायबर आहे, देणार ठेवा. एखादी स्त्री जर पुरुषाचं कौतुक करायला लागली तर आशा धरायला काय हरकत नाही. आईला जुळतंय का काय बाबा, म्हणजे असा विषय असतो. हा, ही तुम्ही ह्युमन सायकोलॉजी थोडी जाणून घेत जा, आणि घटना गुन्हे कसे करतात हे पण जाणून घेत जा. काय पुढचा बोलतोय, त्याचा बोलण्या पाठीमागचा मतितार्थ काय हे तुम्हाला कळलं पाहिजे. मग म्हणायचं हा 302चा सबस्क्रायबरचा, 302 चॅनलचा माणूस आहे. या काय की फसणारच नाही हो. लगेच त्या डोक्यात आलं, अरे थोडं बाई काय गोळात गेला बघती का काय भाऊ, पण सावध राहायचं भाऊ, नकोच. मग मग म्हणले मेंटेन केले. हा म्हणला जिमला वगैरे मला नाद आहे पहिल्यापासून, म्हणजे मला एकदम जड बोजड ओझड पोट घेऊन वावरणं आवडत नाही. त्यामुळं थोडं पीळ पाहिजे शरीराला, थोडं स्टंट पाहिजे. आणि लग्न झालं होतं, पण बायको घटस्फोट कायदेशीर झाला, आणि काय विषय नाही वाच तसं. त्या बाईने सांगितलं माझा थोडा वेगळा प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय झालं मॅडम, माझा प्रॉब्लेम म्हणजे आधी इतका खाजगी की आता तुम्ही आपली ओळख आहे म्हणून सांगते. हो, माझा नवरा महिना घरी येतच नाही, बाकी मी काय जास्त बोलू शकत नाही. आता समजणे वाले को इशारा काफी होता है, त्यांनी ओळखून घेतलं. हा, आयला म्हणला म्हणजे तळ्याच्या शेजारी आपण, ताण लागली या तळ मग उशालाही, पण मध्ये कायदा पोलिसी लाकलं फ्री येत नको तरी बोलाते हे, मगर जाने का नाही, ह्याच्या डोक्यात फिटच बरं का. पण जर स्वतःहून ताट वाढलं, ओ पाहुणं बसा, तुम्ही लग्नाला गेलाय कधी लग्नाला, हा पाहुणं बसा, अहो वाढलंय काना काना, इकडं बुंदी आहे, इकडं मसाले भात आहे, इकडं जिलाबी आहे, वडे आहेत, आणि गुलाबजाम आहेत. असलं जर बघाय मिळेल ना, आईला थोडं जेवणच घेऊ. मग काय आता एवढा आग्रह म्हणलं कशाला वाढचा, अन्नाचा अपमान कशाला करायचं वाटतं ना, कळून घ्या, समजून घ्या. झालं आईला जमते का काय. मला कधी कधी असं वाटतं की तुमच्यासारखा नवरा असता तर बरं झालं असतं मला. पण बघा आता आणखी मी काय बोलणार ना. शेनी विचार केला ठीक आहे ना, मला नवरा नसला तरी काय हरकत आहे, पण आपली मैत्री, तुमच्याशी मैत्री करायला मी तयार आहे. थोडा असा खाल्ला घास लक्षात ठेवा, डायरेक्ट घास खाल्ल्यावर ठसका लागतो, डोक्यात ठेवा. डायरेक्ट घास कधी खायचा नाही. हा, का गावाकडं आमच्याकडं लय अवघड कामी. ती बाई एखादी असती नळा पाणी भरायला इथे, आणि ती जी वासना ती आमच्या गावातल्या गाठण्यात सांगतो, ती एखाद्याला म्हणतं
काय आपलं काय होईन का नाही काय काही म्हणतात करायला देते का असला मॅटर होत्यात गदाळणा अख्ख्या गावात बदनामी बहुताची असलेला थाळी करायची नाहीत कधी असं खायचा प्रयत्न करायचा म्हणलं मी मैत्री करायला तयार आहे ठीक आहे इथल्या वातावरणात नको तिथून एक 20-22 किलोमीटरवर एक शहर होता तालुक्याचं ठिकाण तालुक्यात ठिकाण म्हणलं की त्या ठिकाणी लॉज वगैरे असतात त्या लॉजवर योग्य राहील तिथे CCTV नाही काय नाही थोडं निवांत आहे म्हणला ऑल टाईम टाईट आता हे कोंबडी कशी सुलून तसं गुळून गाळून एकदम तयारच भाऊ शिवटून घेतला हात्यात त्याने म्हणला सारखा गडळाकडे बघ कवा टाईम येतोय रविवार टाईम सगळ्यात बेस्ट असतो कारण त्यावेळेस शाळा कॉलेज अमकं तमकं लफडी फलानी बेसन जास्त हे चालतात शाळा बंद असते रविवार किंवा शनिवार रात्री रविवार तर गाठला बा म्हणले जायचं पण संध्याकाळी दुपारी 12 नंतर असं नाही त्यावेळेस जास्त लोक आता ती प्रोफेसर लोक लय हुशार आहेत बरं का ती खतरनाक अशा टायमात जायचं की जेणेकरून सर्वसामान्य माणूस रस्त्यावर कमी असतो ही तरी सावध झाला बरं का म्हणले कोणता टाईम आहे सकाळी 9ला ये सकाळी 9ला लोक बाहेर नसतात आपापल्या कामाला असतात किंवा काय असतात 9ला अन्न रविवारच्या सुट्ट्यात तर म्हणली काय 10 उठतात 10 वाजता लवकर ये ही तसलं फडकं बांधाय तुम्हाला फडक्याची प्रक्रिया लय खतरनाक आहे ती स्कार्फ फक्त डोळं मोकळं कधी डोळ्याच्या आत चष्मा आणि ते असं एकदम सृजनशील सती सावित्री सारखं शरीर जातो बा ते आणि मग तिकडे दरवाजा लावल्या मात्र लेगादार कार्यक्रम असतो कापड्या बिपड्याचा काही संबंध असतो तुम्हाला आतलं कळायचं नाही असं ती जगाला दाखवायला खतरनाक राहतं आलं ही आली ती आली त्या बाईचं त्याचं तिथे रंगारंग कार्यक्रम झाला हा बी खुश झाला अमकं झाला तेमकं झाला आता हा गडी आता आपला सबस्क्रायबर का येडा आहे का तेव्हा प्रॉब्लेम होऊच शकत नाही आधी फोरप्ले गोनस बनायचं गोनस कसं सायलेन्स सावकाश नाग नंतर शेवट असं असतं तुम्ही क्रिकेट कधी बघितलं क्रिकेट आधी कसं एखादी ओढ तर गडी कसा चाचपडत चालतो सावकाश चालतो विकेट नाही पडल्या असल्या ना शेवटच्या 20-20 समजा दराट्या 17 ओव्हर नंतर काय होतं ते बॉल कसा देऊ द्या जोरात बॅट फिरवायचे हाणायचे का रन वाढवायच्या अजून आपल्याकडे 4-5 गडी शिल्लक आहेत हे असंच असतं थोडंसं लक्षात घ्या तुम्हाला काय फायरिंग करायची शेवट एंड आधी सायलेन्स चाललं पाहिजे त्यामुळे फोरप्ले गरजेचं आहे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कोणाची हत्या होणार नाही काय होणार ज्या दिवशी एखादा पुरुष स्वतःची स्त्री स्वतःची धर्मपत्नी समजून घे ना त्या दिवशी क्राईम कमी होतो आज जोडून विनंती आहे माझी की कमी होईल खरंच एखाद्याचं मन जाणलं ना तो खरा पुरुष नाही तर त्याला पोलीसची नोकरी आहे आणि तो 10 जणी फिरवतोय तो पुरुष नाही तो व्यावसायिक आहे तो पुरुष नाही सर्व पातळ्यावर जो फिल्डिंग करू शकतो तो खरा पुरुष त्यासाठी मेंटली हुशार असलं पाहिजे हा सांगण्याचा उद्देश स्टोरी झालं सगळं कार्यक्रम व्यवस्थित झाला अर्थात 1.25 लाख 1,30,000 पगार बाईला काय ती गरज नव्हती त्याला पैसे भरायचे तू फक्त तुझ्यात हात्यारा सगळं ठीक बाकी तुला पैशाची गरज नाही काय खायचे खा संपला विषय दुसऱ्या दिवशी संध्याकाळी फोन परत म्हणले कसं वाटलं म्हणजे पहिला अनुभव कसा वाटला नाही मला छान एकदम ओके मस्त आता शेत काय ताकद आहे का दुसरं काय करायचं तो एक तर सावध की बा कुठं कॅमेरा ठेवला का कुठं काय नाही मला 1 नंबर असं तसं आणि मी मस्त 18-19 वर्षाच्या मुलीशी लग्न केलं होतं तिथं सुद्धा मला कधी आयुष्यात अनुभव आला नाही 5-6 महिन्याच्या प्रपंचात असा अनुभव जबरदस्त आहे पण एक वाक्याने हा नखशिखांत हादरला प्रवीण मॅडम म्हणते आय एम नॉट सॅटिस्फाय मला सुद्धा इंग्रजी येतं आईला म्हणला परत त्याच्या आईला मला मी एवढा जिमला जातो नॉट सॅटिस्फाय काय बनगडणे प्रत्येकाची कला वेगवेगळी असते प्रत्येकाचं आवड वेगवेगळी असते ह्या क्षेत्रात सुद्धा माझ्या आवडीनुसार झालं पाहिजे म्हणला तुमच्यासाठी मी सदैव ओके मग आता म्हणले हिथं यायचं स्वतःच्या घरी तिच्या घरी कधी सावध म्हणलं चालतंय आवड काय होती त्याची सांगतो मच्छी फ्राय करा टाकायची मच्छी फ्राय प्रचंड आवडीचं तवा फ्राय म्हणते त्याला टाकायची बरं टाकून द्या त्याबद्दल काय वाद नाही ब्रँड एकच ब्लेंडर प्राईड त्याची 90 आणली आता एवढं 2 कार्यक्रम केले ह्याच्या डोक्यात प्रश्न चालू ते
खोंड्याखोंडी ह्याच्या डोक्यातून थोडे बाजूला गेलं. अर म्हणला हे पुढच्या डब्यातलं नाही, पण रेल्वेच्या पुढले बुवा, हिरोळाच्या पुढली गंमत आहे बुवा. पण आपलं सावध बुवा, आता काय आता पदरात पडलं आणि पवित्र झालं असं म्हणायचे. आपल्या इथून साठकायचं बुवा काय दिवसांनी. हे ब्लेंडर बघितलं त्याचं तर फाळकच उडाल पार. म्हणलं बेकार काय बुवा, म्हणजे ह्या जगात असं यायला शकतं. म्हणला ते मोठाले इथपर्यंत ब्लाऊज घालायचे आणि हिन तीन रस्त्याने सरळ चालणं, इथं डायरेक्ट ब्लेंडर पाईड ओनली आईस. हे तुम्हाला काळच नाही आतलं, तुम्हाला सांगतो. ते वॉटर बेटरचा विषय नाही, आईसचे खडे. त्या आईसमधून जसं जसं ते पाणी हे होईल निघन, मग त्याच्यात ती ब्लेंडर आणि त्याच्यात तो चुटका घालायचा, बारीक चुटका एवढा एवढा. चला पुढं, ती तुम्हाला आतलं कळायचं नाही. हे थोडं हँगच झालं. आणि मग तेवढं झालं, बाई कशी धुंद झाली बिगर कापडायची. मग म्हणला तुमची जी आवड आहे ती मला काही कळलं नाही, थोडंसं वेगळंच वाटतं. माझा अजून एक मंत्र आहे, तेवढं घेऊन तू फक्त पडून राहा, मी बरोबर करते. खतरनाक कार्यक्रम तुम्हाला सांगतो. ह्याने इतका हँग झाला डोक्यात हा गडी. आपल्या म्हणजे मैथून करण्याचे अनेक प्रकार, त्याच्यामध्ये प्रकारे मुखमैथून म्हणून. त्या मुखमैथुनाची तिला प्रचंड आवड. हा, पार सालपाट निघायची पाळलेली यायची, 20-20, 30-30 मिनिटं पार. आणि नंतर ते त्यांचं ते जेवण आहे ते, पण ते विथ टोपी किंवा विथ फ्लेवर. हे आलं लक्षात तुमच्या, फ्लेवरसह. मग कधी स्ट्रॉबेरी असन, कधी चॉकलेट असं लावलेलं बाहेर, पण त्याची आवड. म्हणजे जगात कोणाची काय आवड असू शकते ह्याच्याबद्दल सावध बरं का. हा, आणि ह्या महाराष्ट्रात फक्त आतली गोष्ट माझ्याशिवाय तुम्हाला कोणी सांगत नाही, म्हणून ते चॅनल टिकलं पाहिजे. आता काय करता हाय ती बरं, त्याच्यावर लय संकट यायला लागले. जाऊ द्या. आता काय झालंय, ह्या गोष्टीचा त्याला त्रास व्हायला लागला. कारण अतिरेक हा कुठल्याही गोष्टीचा वाईट आहे. त्याच्या मनामध्ये त्याच्याबद्दल घृणा तयार व्हायला लागली. हा, तुला काय करायचे तू कर, नंतर शेवट. पण मला 25-30 मिनिटं मुखमैथून केला पाहिजे, अशा प्रकारची त्यांची त्या बाईची पॉलिसी, त्या मॅडमची. आहे ना, ह्याला खालती सुधारणार वरती सुधारणार. पण जेव्हा एखाद्याला त्रास व्हायला सुरुवात होतं त्यावेळेस ऑटोमॅटिक माइंड सांगतं आता बस, नाही तर आपल्या लाईफमधला शॉर्ट व्हायला बसलाय. यातून बाहेर कसं पडावं त्याच्यासाठी आत्ता प्रयत्न चालू आहेत. ध्यानात ठेवा. अजून फ्राय बी तव्यात होतंय, फ्लेवर कंडोम बी येतात, आणि सगळ्यात मोठं म्हणजे ब्लेंडर पॅड बी येते. अशी सुद्धा खतरनाक दुनिया आहे. हे तुमच्यापर्यंत मला सांगायचं होतं. आणि ह्या गोष्टीतून अजून एक बोध घ्यायचा, की लग्न होत नाहीत लवकर. तरुणांना, आता तरुण म्हणे किंवा पुरुषाचं म्हणे, बुलाते है मगर जाने का नाही. कुणी काही म्हणलं तरी सत्य आहे. तुम्हाला सांगतो, तुम्हाला आधी आकर्षित करणाऱ्या 100 गोष्टी भेटतील, पण ज्या वेळेस तुम्ही प्रतिसाद देताल त्यावेळेस तुम्ही अशा मोठ्या खड्ड्यात पडणार आहे की त्या खड्ड्यातून बाहेर कसं निघावं तुम्हाला कळणार नाही. अर्थात कायदा हा महिलेच्या मुलीच्या बाजूनेच राहणार, तिथं तुम्ही सुटू शकत नाही आणि आयुष्याची बरबादी होणार, एवढी गोष्ट मात्र नक्की. त्याच्यामुळं जे काही कराल ते कृपया अतिशय सावधपणे, सुरक्षितपणे कराल, अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे. करूच नका असं मी काही म्हणत नाही. ज्याच्या स्वतःचा स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहेत तुम्ही, पण जेणेकरून आपल्या आईवडिलाचं किंवा आपली सामाजिक प्रतिष्ठा खराब होऊ नये, किंवा स्वतःचं, तुम्हाला माहिती आहे एकदा चांगल्या माणूस जर त्याचा बुवा भटा झाला ना, तो माणसाला नजर देऊ शकत नाही, त्याला ते दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं राहायला. अशी परिस्थिती होऊ नये अशी माझी अपेक्षा. रामकृष्ण हरी माऊली.